एक गैरसमज फार पूर्वीपासून सगळ्यांमध्ये पसरलेला होता. कोकणातला माणूस एकतर शेती करणार नाहीतर मासेमारी करणार. पण आता कोकणातला माणूस खूप पुढे गेलाय आणि सगळ्यांचा हा गैरसमज त्यांनी हाणून पाडलाय. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दिवे आगर सिरीजच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यटनासाठी आपण जेव्हा आपलं घर सोडतो ना, तेव्हा आपल्या मनात दोन प्रश्न सगळ्यात आधी येतात. ते म्हणजे आपण राहायचं कुठे आहे आणि दुसरं म्हणजे जेवणाची सोय कशी असेल. लहान मुलं सोबत असताना तर हा प्रश्न पहिले पडतो. पण मला इथे सांगायला नक्कीच आवडेल की दिवे आगर ह्या इतक्या छोट्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या सोयी सुविधा अगदी विपुल प्रमाणात आहे. गमतीनेच तुम्हाला सांगायचं झालं तर ना, दगड उचलला की खानावळ, दगड ठेवला की रिसॉर्ट, पुढचा दगड उचलला की होमस्टे, अशा वेगवेगळ्या जाहिराती वाचत वाचत आपण इथे पोहोचतो. आणि आपण आता इथे पाहत आहोत कोको हट रिसॉर्ट, जे दिवे आगर बीचच्या अगदी जवळ आहे आणि इकडेच आता आमचा 2 दिवस स्टे असणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे रिसेप्शन काउंटरच्या तिथला हा वेटिंग एरिया आहे. एकदम प्रशस्त, मोठा, व्यवस्थित भरपूर सोफा तिथे ठेवलेले आहेत बसायला आणि मुलींना रूम मिळेपर्यंत अगदीच रटाळवाणं होणार नाही असं वातावरण आहे. छान त्या फिरत आहेत, खेळत आहेत, बाहेर जाऊन पाहत आहेत काय काय आहे इथे, आपल्याला काय काय 2 दिवस मज्जा करायची आहे ह्याचं प्लॅनिंग तन्वीचं तिच्या मनामध्ये चाललं आहे. आणि ती जसं करेल तसं रेवा तिच्या मागे मागे जाऊन कॉपी करते आहे. तर आता रूम मिळेलच आपल्याला. आपण पाहूया रूम कशी आहे. सी शेप्ड हे रिसॉर्ट आहे. मध्यभागी इथे स्विमिंग पूल दिला आहे, बेबी पूल एक वेगळा दिला आहे आणि तीनही बाजूंनी ह्या इथे आपल्याला सगळ्या रूम्स दिसत आहेत. टोटल अराउंड 20 रूम्स इथे आहेत. 20 AC रूम्स इकडे आहेत. तुम्ही ग्रुपने जर आलात तर तुम्हाला अजून जास्त आनंद घेता येईल, कारण रिसॉर्टपासनं बीच सी शोअर अगदी 5 मिनटं, मोजून 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हा याचा प्लस पॉईंट आहे. काय पाहिजे तुला? सोलकढी ऑर्डर करू? अच्छा, हे ते सूर्य शिबिर सारखं आहे. बाल्कनी सगळ्या इंटरकनेक्टेड. रेवा तन्वी खोलीत आल्या आल्या खुश झाल्यानं तिथेच आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. कारण आम्हाला असं वाटत होतं ह्यांना तिथे कसं वाटेल, करमेल की नाही, नीट राहतील की नाही. पण रूम जितकी आवडली ना, तितकाच आवडला हा मागचा बगीचा. इथे छान नारळाची झाडं आहे, सुपारीची झाडं आहे, फणसाची झाडं आहेत. जे दिवे आगरबद्दल ऐकलं होतं ते सगळंच पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट, अगदी तसंच आमचं दिवे आगरबद्दल झालं आहे. आणि मला तर इथे आल्या आल्याच वाटत आहे की आपण इथे परत परत येऊ, इतकी ही जागा आवडली आहे. काय खेळायचं आहे? म्हणजे काय असते तनु? अंतराक्षरी. हो, सोलकढी ऑर्डर करते बेटा. अंताक्षरी ग. 2 मोठे आणि 1 लहाना किंवा लहानी, अशा तिघांसाठी ही एकदम व्यवस्थित खोली आहे. पण आमचं तर कायमच 1 पे 1 फ्री असल्यामुळे आम्ही हीच खोली घेतली आणि इथे या एकाच प्रकारच्या सगळ्या खोल्या आहेत. त्यामुळे दुसरा कोणता ऑप्शन पण नाही आहे. काय चेंज करू? काय का बरं लुक चेंज करायचा तुझा? नीट कर ड्रेस. आधी जेवून घेऊ म्हणे.
फ्रेश होऊ आणि मग तयार होऊन बाहेर जायचं. आपल्याला बीचवर जायचं ना. हो जायचं ना. आपण तिकडे जायचं बेटा जेवायला. काय काय आहे वाच सगळं वाच. खोलीतल्या खोलीत पण आपण जेवण बोलवू शकतो, पण त्याचे 10% ते एक्स्ट्रा चार्जेस घेतात. ते 10% एक्स्ट्रा वाचवण्यासाठी पण आणि थोडे पाय मोकळे करण्यासाठी पण म्हटलं चला त्यांच्या डायनिंग एरियात जाऊनच जेवण करूया. इकडे ही रूममध्येच टॉयलेट बाथरूम जे अटॅच्ड आहे ते पण आहे. गिझर त्यात मला आधी दिसलं नव्हतं, पण सेंट्रल त्यांचं गिझर असल्यामुळे गरम पाणी 24 तास आहे. ती एक चांगली सुविधा आहे, कारण इथे मध्येच थंडी असते, मध्येच दमट वातावरण असते. त्यामुळे बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच नीट इथे आहेत. हात नको लावू डोळ्याला तनू, हात स्वच्छ धुवून घे. एक गंमत मला विशेष करून तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते की इथे एवढा मोठा TV दिसतो आहे वॉल माउंटेड, पण दोघींचंही त्याकडे लक्ष नाही गेलं आहे. त्यांनी म्हटलंसुद्धा नाही की आई तो लावून दे. ह्याचाच मला आनंद मिळाला आहे. इकडे कपाट सगळं सामान ठेवण्यासाठी व्यवस्थित दिलेलं आहे, पण आम्ही कायमच कमीत कमी सामान घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या ह्या 2-3 छोट्या छोट्या बॅग्स आहेत त्या इथे मावल्या आहेत. आणि जे बाकी छत्र्या किंवा पावसाळी चपला, रेनकोट ते सगळं आम्ही गाडीतच ठेवलं आहे डिक्कीमध्ये. ते काही इकडे आणलं नाही आहे. मुलींना सध्या थोडंसं इन्फेक्शन झालं आहे डोळ्यात, तर त्यांना म्हटलं आधी ड्रॉप टाका, शांत पडा, झोपा थोडा वेळ आणि मग आपण जेवण करायला जाऊ. तू डोळे बंद कर. आपले डोळे छान झाले पाहिजे की नाही, तर फोटोत पण दिसत आहे तनूचं. तर मग मोठ्या झाल्यावर तुम्ही पाहाल आणि म्हणाल आई माझ्या डोळ्याला हे काय झालं होतं. डोळे बंद कर तनू आणि तिला हात दे. एवढा तू वाचायला शिकली, आता वाचून दाखव. व्हेरी गुड. खाणार ना तू? आणि काय काय खाणार? हो आहे. रोटी सब्जी खाणार? व्हेरी गुड. भूक लागली ना आता? तनू तुला भूक लागली? तू काय काय खाणार आहे? इथलं काय फेमस आहे? सोलकढी आणि मोदक. ज्या बाजूने आपण रिसॉर्टमध्ये एंट्री करतो त्याच्या जस्ट समोर त्यांचा हा डायनिंग एरिया आहे. आणि कोको हट हे नाव दिलेलं असल्यामुळे त्यांची हट किंवा अशी ही वुडन थीम आहे इथे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते नारळाच्या झाडाच्या त्या दुशा पण त्याच्यावरती ठेवलेल्या असतात, पण आत्ता पावसामुळे ते सगळं काढून टाकलं आहे. नाहीतर अगदी हटचं रूप त्याला फोटोजमध्ये मी पाहिलेलं आहे. इथले पण चांगले हिनी ऐको पाणी दे सला. जला की जरा सरा म्हणताय ते तर म्हणत जा ना. मर पण मला वाटतं की तो हसेल, कारण मला त्याच्या म्हटला ज नाही बोल. इथे थोडासा आमचा पोपट झाला, वडा झाला, कारण आमची इच्छा होती सोलकढी उकडीचे मोदक आल्या आल्या खायचे, पण त्यांचं म्हणणं पडलं इथे बऱ्याच राज्यांमधनं लोक येतात म्हणून आम्ही नॉर्थ इंडियन शेफ ठेवलेला आहे. जर तुम्हाला कोकणी जेवण जेवायचं असेल तर खास खानावळींमध्ये जा. म्हणून आत्ता आम्ही तिथे पेटपूजा करून आत्ताची वेळ भागवली आहे, पण वाट पाहतोय उकडीच्या मोदकांची, सोलकढीची. तर आजचा व्हिडिओ होता आम्ही जिकडे स्टे करत आहोत त्या कोको हट रिसॉर्टचा. पण पुढच्या व्हिडिओत आपल्याला पाहायचं आहे दिव्या आगरचा बीच. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा
आणि तयार रहा दिव्या आगर सिरीजमधला पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी. लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.